नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूपच सुंदर आणि जबरदस्त कॉन्सेप्टबद्दल डिस्कस करणार आहे, ज्याचं नाव आहे अनट्रेड. कनेक्ट, कोलॅबरेट अँड ट्रेड विथ अनट्रेड. अनट्रेड एक खूपच जबरदस्त रोबोट आहे आणि क्रिप्टोकरन्सीवर ट्रेड करून आपल्याला प्रॉफिट काढून देतोय. तर डिस्क्लेमर बरोबर स्टार्टअप करूया. डिस्क्लेमर. इंट्रोड्युसिंग अनट्रेड. अनट्रेडचा जो ऑफिशियल ब्रोकर आहे, किंवा आपण असं म्हणू शकतो, जेही अनट्रेडमध्ये आपण फंड ठेवायची काही गरज नाही. आपले सगळे फंड बायनॅन्सच्या अकाउंटमध्ये राहणार, म्हणजे आपल्या KYCमध्ये. त्यामुळे पूर्ण फंड्सची आणि ट्रेडची सगळे कंट्रोल आपल्याकडे असल्यामुळे इकडे कोणत्याही प्रकारचा रिस्क नाही आहे की सिस्टमकडे पैसे काही आपण देतोय किंवा घेऊन पळून जाणार. त्याच्यानंतर इकडे इन्स्टंट विड्रॉल, ऑटोमेटेड फिंगरप्रिंट्स ट्रेडिंग सोल्युशन, अल्गो ट्रेडिंग आणि लॉस रिकव्हरी विथ डेल्टा. म्हणजे जर काही लॉस झाला तर त्या लॉसला रिकव्हरी करण्यासाठी डेल्टा क्रेडिट भेटणार, जे पुढे मी तुम्हाला सांगतो. पुढे जाऊया. आता हे सिस्टममध्ये ॲल्गोरिथम जे क्रिएट केलेलं आहे ऑटोमॅटिक ट्रेडिंगचं, त्याच्या मागे 900 लोकांची क्वांट प्रोफेशनल्सची टीम आहे, जे एक्सपर्ट वेटिंगद्वारा हे कोडला क्रिएट करतात, ॲल्गोला क्रिएट करतात. मग ॲल्गोला बॅक टेस्टिंग होतं. त्यानंतर फ्रंट रन स्टिम्युलेशन आणि $10,000 ट्रेडिंग फंड करून मग कोहेरन्स मॅच झाल्यावरती इन्व्हेस्टर एक्सपोजरसाठी बाहेर येतो. म्हणजे डायरेक्टली कोडिंग केलं आणि कस्टमरला देऊन टाकलं असं नाही. हे सिस्टमला लाईव्ह करण्यासाठी सिस्टमवरती गेल्या 2 ते 3 वर्षापासून प्रोडक्टला क्रिएट केलेलं आहे. ओमेगा पहिली ही स्ट्रॅटेजी आहे. ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपण बघू शकतो की बिटकॉईन आणि USDTचे पेअरमध्ये फ्युचर्समध्ये ट्रेड करणार लो लेव्हरेज बरोबर. जसं 1x इज अ कंट्रोल. 1x ॲक्च्युली जर बघायला गेले तर आपल्या फंडला प्रॉपरली मोठ्या फंड असेल तर 1xमध्ये क्रूज कंट्रोल म्हटलेलं आहे ह्याला, राईट. जसं मोठा फंड असेल तर त्याला 1xमध्ये आपण लावू शकतो $10,000 $50,000, कारण इकडे रिस्क कमी असणार आणि रिटर्न पण कमी असणार. बट मोठ्या फंडवरती कमी रिटर्न पण खूप चांगला अमाऊंट बनू शकतो, राईट. 16% इकडे मॅक्सिमम ड्रॉडाऊन आहे आणि ॲव्हरेज इकडे 2.8% ड्रॉडाऊन आहे, राईट. ड्रॉडाऊन म्हणजे एखादा लॉसेस कोणत्या अकाउंटमध्ये किती रिस्क आपल्याला आहे ते इकडे समजवलेलं आहे. बट त्याच्या अगेन्स्टमध्ये विनिंग ट्रेड आपण बघू शकतो. 61% अप्रॉक्सिमेटली विनिंग ट्रेड आहे. 100मधले 61 ट्रेड प्रॉफिटमध्ये आहे, तर ओन्ली 39 ट्रेड लॉसमध्ये. ॲव्हरेज विन जे आहे 7.2%, ॲव्हरेज लॉस 2.9%, बिगेस्ट विन 36%चा आहे. तर हे पूर्ण स्ट्रॅटेजीला समजून तुमच्या रिस्कच्या ॲपिटाईटद्वारा तुम्ही किती रिस्क घेऊ शकतात, किती प्रॉफिट तुम्हाला पाहिजे, त्या प्रकाराने ओमेगा 1x ओमेगा 2xमध्ये डबल होऊन जाणार. जसं प्रॉफिट 7% होता ॲव्हरेज, तर इकडे 14% आहे. लॉस तिकडे 2.8 आहे, तर इकडे 5.9 आहे. आणि त्याच प्रकारे बिगेस्ट लॉस सगळे काय डबल होऊन जाणार. प्रॉफिट पण डबल आणि लॉस पण, रिस्क पण डबल. आणि 3xमध्ये 3 पट होऊन जाणार. ह्याला रिस्क रायडर म्हटलेलं आहे. म्हणजे इकडे छोटे अमाऊंट असेल तर आपण रिस्क घेऊ शकतो, कारण छोट्या अमाऊंटमध्ये मोठा प्रॉफिट. आणि ओव्हरऑल बघायला गेले तर ओव्हरऑल प्रॉफिट तर खूपच चांगला आहे, कारण एखादा ट्रेड जर लॉसमध्ये गेला आणि 2-3 ट्रेड चांगल्या ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये आला, तर इकडे बघा ॲव्हरेज प्रॉफिट जे आहे 21 आहे आणि ॲव्हरेज लॉस जर 9%चा पण जातो. आणि एक ट्रेड प्रॉफिट, दोन ट्रेड प्रॉफिट, एक ट्रेड लॉसमध्ये गेला तरी ओव्हरऑल वर्षात इकडे 600%चं रिटर्न आहे. म्हणजे 6 पट आपला होऊन जातो. ॲव्हरेज होल्डिंग टाईम 4 दिवसाचा ट्रेड. एक ट्रेड जर चालू केलं तर ते 4 दिवस ॲव्हरेज होल्ड असतो. त्याच्यानंतर बार्स 3x, बार्स 1x जे आहे ते मोठ्या फंडसाठी आहे. आणि हे बार्स 3xमध्ये खूपच जबरदस्त रिटर्न गेल्या काही महिन्यामध्ये आपल्याला दिसलेला आहे. बार्स 1xला पहिले समजून घेऊ. 1xमध्ये जो ॲव्हरेज ड्रॉडाऊन आहे 5%चा आहे. ॲव्हरेज लॉस जे आहे 3.68, 3%चा ॲव्हरेज लॉस आहे. बट प्रॉफिट जे आहे 11%चा आहे. आणि ह्याचं ॲव्हरेज टाईम आहे जे ट्रेडिंगची ते 12 दिवसाची आहे, राईट. म्हणजे 12 ते 14 दिवस ह्याचा ॲव्हरेज टाईम आहे ट्रेडिंगचा, एक ट्रेडचा. त्याच प्रकारे जर 2x केला तर डबल होऊन जाणार, 3x केला तर ट्रिपल होऊन जाणार, राईट. 3xमध्ये जर ॲव्हरेज विन बघायला गेले तर 33% आहे. बिगेस्ट विन 503%चा आहे इकडे एका ट्रेडमध्ये, राईट. सो दिस इज रिअली अमेझिंग. हे खूपच छान रिटर्न्स आहे बार्स 3xचे, राईट. आणि गेल्या क्वार्टरमध्ये जवळपास डबल झालेला आहे लोकांचे फंड. आणि ऑक्टोबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये ऑलमोस्ट 26 to 27%चा रिटर्न आता दिसतोय गेल्या 7 दिवसात. फाउंडिंग टीम ह्याच्या मागे हे जे सिस्टम आहे अनट्रेड, ह्याच्या मागे एक खूपच कॉर्पोरेट लेवलची टीम आहे. जसं आपण बघू शकतो, आयुष खेतान सर को फाउंडर, करण शर्मा को फाउंडर,
डायरेक्टर ऑफ इंजिनिअरिंग नवीन अग्रवाल, हर्ष भदौरिया, ज्यांच्या अंडरमध्ये जे ट्रेडिंगचा एल्गोचा पार्ट आहे ते पूर्ण यांच्या अंडरमध्ये. राहुल भाटिया चीफ मार्केटिंग ऑफिसर आहे, ज्यांनी ऑलरेडी बायनेन्समध्ये काम केलेलं आहे. अभिषेक तिवारी हेड ऑफ प्रोडक्ट स्ट्रॅटेजी. हे सगळे एक्सपर्ट लोक आणि कॉर्पोरेट टीम आहे याच्या मागे. आता ह्या सिस्टममध्ये कुठेही ROI कमिटमेंट किंवा पॉन्जी स्कीमसारखे शब्द नाही वापरले आणि हे असं आहे पण नाही, कारण आपले फंड आपल्या बायनेन्समध्ये आणि गॅस फीजसाठी पण जे आपण फंड ठेवतो बायनेन्स अनट्रेडच्या ॲपमध्ये, ते पण थर्ड पार्टी कस्टोडियन लिमिनल म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे त्याच्या अंडरमध्ये राहतो आणि त्याचा पण इन्शुरन्स केलेला आहे. तर इकडे 1 रुपयाची पण लायबिलिटी नाही आहे किंवा एक लाँग टर्म बिझनेस आहे, प्रॉपरली रिअल ट्रेडिंग आहे, कॉर्पोरेट फील आहे, हे सगळे आणि फायनान्शियली रिटायर होण्याची इकडे कॅपॅसिटी या सिस्टममध्ये आहे. $150 रोबोट आहे एका वर्षाचा, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही 2 स्ट्रॅटेजी सबस्क्राईब करू शकतात. बार्स, ओमेगा, एन्ड्युरन्स. समजा तुम्ही ओमेगामध्ये USDT टाकला तरी ओमेगाचे USDM करू शकतात आणि बिटकॉईन तुम्ही बार्समध्ये, आणि हे सगळे फंड आपल्याच बायनेन्समध्ये राहणार आहे. क्लिअर? $150 एका वर्षाचा बोर्डचा फीज आहे, सबस्क्रिप्शन फीज. हे दिल्यानंतर तुमचे रोबोट ॲक्टिवेट होऊन जाणार. एल्गोला तुम्ही फॉलो करू शकतात. फक्त फॉलो बटन दाबायचं आहे. बाय सेल प्रॉफिट काढून द्यायचं काम पूर्ण एल्गोचं आहे, अनट्रेडच्या ॲपचं आहे. आता इकडे 6 प्रकाराचे इन्कम आहे. सगळ्यात पहिले डायरेक्ट इन्कम $30 तुम्हाला प्रत्येक डायरेक्टच्या मागे भेटेल. जेवढे तुम्ही डायरेक्ट रेफर करत जाणार $30 पर डायरेक्ट. त्यानंतर जनरेशन इन्कम. आता जनरेशन म्हणजे जसंच तुम्ही 2 डायरेक्ट आणि 20ची टीम झाली तर खालतून पण तुम्ही $40 वरती पोचून जातात आणि तुमचा रँक सफायर होऊन जाणार. आता तुमच्या खाली कोणी जर जॉईनिंग काढली तर $30 त्याला भेटणार जाड रँकला, आणि सफायरला इकडे $10चा डिफरन्स भेटणार. किंवा जर तुम्ही डायरेक्ट कोणी केला तर डायरेक्टवरती तुम्हाला $40 प्रत्येक डायरेक्टच्या मागे भेटणार, कारण तुमचं सफायर झालं आहे. आता रुबी झाल्यावर $45 तुम्हाला डायरेक्टचा भेटेल, प्लस खालतून कोणती एंट्री आली सफायरच्या लेगमधून तर तिकडे तुम्हाला $5 भेटणार. जेड रँकचे आले तर $15 भेटणार. रुबीचा क्रायटेरिया 4 डायरेक्ट आणि 75ची टीम आणि 2 डिफरंट लेगला सफायर क्रिएट करत आहे. त्यानंतर टोपॅज झाल्या की $50ची तुमची इन्कम चालू होऊन जाणार. जनरेशन इन्कम प्लस डायरेक्ट पण $50 भेटणार. टोपॅजसाठी 300ची टीम आणि 6 डायरेक्ट प्लस 25% जे टीम आहे ते वीकर लेगला पाहिजे. सफायर, टोपॅज, डायमंड, ब्लू डायमंड, क्राऊन डायमंडमध्ये, आणि जॅड, रुबी, एमराल्ड, ग्रीन डायमंड, ब्लॅक डायमंडला 2 लास्ट रँकचे अदर लेग्सला क्रिएट करायचे. राईट? तर अशा प्रकारे 1 लाखाची टीमवरती $80चा क्राऊन डायमंड रँक आपला होऊन जातो. प्लस हे सगळ्या रँकला रिवॉर्ड पण दिलेला आहे, जे आपण पुढे डिस्कस करूया. क्लिअर? तर $150च्या रोबोटमधून $80 इकडे डिस्ट्रीब्युशन आहे फ्रॉम जेड टू क्राऊन डायमंड. क्लिअर? ट्रेडिंग प्रॉफिट इन्कम. जेही लोक आपले फंड आपल्या बायनेन्समध्ये ठेवणार त्याच्यावरती ट्रेडिंग करून जे काय प्रॉफिट जनरेट होणार त्या प्रॉफिटमधले 30% प्रॉफिटमधले कंपनी घेते आणि 30%मधले 50%, यानी की 50% 20 लेवलमध्ये डिस्ट्रीब्युशन आहे. पहिल्या लेवलला 20%, दुसऱ्या लेवलला 10%, तिसऱ्या लेवलला 7%, चौथ्या लेवलला 7%, मग 6%, 5व्या लेवलला, 6व्या लेवलला 2 आणि अशा प्रकारे 20 लेवलला हे इन्कम आहे. लोक आपल्या बायनेन्सला करोडो रुपये ठेवतील, लाखो ठेवतील किंवा $100-200 मिनिमम ठेवतील. तर त्याच्यावरती जेही प्रॉफिट येणार त्या प्रॉफिटचा अशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन, आणि हे 20 लेवल घेण्यासाठी कोणतेही कंडिशन इकडे अप्लाइड नाही आहे. राईट? तर हे सगळे विदाऊट एनी कंडिशन तुम्ही घेऊ शकतात. ट्रेडिंग प्रॉफिट इन्कमचा एक एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल $1 लाख बिझनेस होता, $7 लाख ROI जनरेट झाला. त्याच्यामधले 30% म्हणजे $2,12,000 कमिशन इन्कमसाठी काढणार, आणि ज्याच्यातून 50% $1,06,000 20 लेवलला अशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. पहिल्या लेवलला 20%, 1 लाखाचे तर $21,000 झाले 1,06,000चे. अशा प्रकारे हे डिस्ट्रीब्युशनचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता आपण येऊया जबरदस्त रिवॉर्डमध्ये. हे रिवॉर्ड रिअली अमेझिंग आहे. फक्त 20ची टीम तुमची झाली इकडे आणि 2 डायरेक्ट झाले तर तुम्ही सफायर होतात, प्लस $300 तुम्हाला रिवॉर्ड भेटतो. आणि सफायर होण्यासाठी 25% बिझनेस वीकर लेगला पाहिजे, हे मात्र तुम्ही समजून घ्या. पुढे जाऊया. जसंच तुमची रुबी झाली की $850 रिवॉर्ड आहे. रुबीची कंडिशन ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं. 4 डायरेक्ट 75ची टीम आणि 2 सफायर करायचे डिफरंट लेगमधून. टोपॅज झाला 6 डायरेक्ट आणि 300ची टीम, तर तुम्हाला इकडे
$3,000 रिवॉर्ड आहे. 25% बिझनेस वीकर लेगमधून पाहिजे. $9,000 एमराल्डवरती आहे. 1,000ची टीम 8 डायरेक्ट आणि 2 टोपाज डिफरंट लेगमधून झाले की. डायमंडवरती $25,000 आहे. ग्रीन डायमंडवरती $85,000 आहे. ब्लू डायमंडवरती 1,60,000. ब्लॅक डायमंडवरती 3,20,000. क्राऊन डायमंडवरती फायनली 1,00,000ची टीम तुमची क्रिएट झाली. तर $6.5 लाख प्लस त्याचे पुढचे सगळे ॲड केले तर ऑलमोस्ट 13 ते 14 लाख डॉलरचं इकडे आपल्याला रिवॉर्ड्स आहे. राईट. पुढे जाऊया. रॉयल्टी इन्कम खूपच जबरदस्त आहे, कारण प्रत्येक बोटमधून 10% काढलं गेलं आहे. म्हणजे $150 बोटमधून 4% जेवढे ग्रीन डायमंड असतील त्यांना डिस्ट्रीब्यूट होणार. 3% ब्लू डायमंडला, 2% ब्लॅक डायमंड आणि 1% क्राऊन डायमंडला. म्हणजे $15 दॅट इज 10% काढले जातील आणि एव्हरी क्वार्टरमध्ये हे डिस्ट्रीब्युशन होणार. रॉयल्टी इन्कम क्लिअर. पॉवर ऑफ कंपाऊंडिंग सिम्पल आहे. $1,000 जर एखाद्याने स्टार्ट केलं, बार्स 1x ओन्ली 1x रिस्क, लोएस्ट रिस्कमध्ये जर एका वर्षात $3,000 होतात, 3 वर्षात $10,000 आसपास. दुसऱ्या वर्षी 10,000, तिसऱ्या वर्षी $30,000 आणि $3,00,000 पाचव्या वर्षी. कंपाऊंडिंग जे आपण साधारण मॅथ्समध्ये शिकतो, बट कंपाऊंडिंगची पॉवर खूप जबरदस्त आहे. वाय चूज अनट्रेडच्या बद्दल जर बोलायला गेलं तर बिटकॉइन, इथिरियम सध्या BTCचे टॉप करन्सीमध्ये ट्रेड होणार. 1x 2x अँड 3x लो लेवरेजमध्ये आहे. नो फिक्स रिटर्न और ROI और रिअल ट्रेडिंग क्रिएट करणार. आणि ह्या प्रकाराने टर्म्स ऑफ एग्रीमेंट 12 महिन्याचं इकडे $150 आहे, जे की नॉन रिफंडेबल आहे. सबस्क्रिप्शन अमाऊंट तुम्ही एका बोटवरती $150 2 स्ट्रॅटेजी फॉलो करू शकतात. CoinM अँड USDM. म्हणजे CoinMमध्ये BTC ठेवायचं आहे आणि USDMमध्ये USDT ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे हे पूर्ण भारतात होतं आणि पूर्ण वर्ल्ड वाईज सिस्टम रन होतो आहे. सगळे डिटेल्स आणि माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एव्हरीथिंग इज अवेलेबल. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.